नमस्कार गायजानू, मी अश्विनी स्वागत करते तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी बनवते भोपळ्याची भाजी। एक छोटंसं भोपळ्याचं पोर्शन किंवा पीस मी हे घेतलेलं असं आणि त्याचे छोटे छोटे मी पीस करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि ही सगळी सामग्री असा जी भाजीसाठी लागतली असा। कढईत तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये राई टाकले। राई नीट शिजवून घ्यायची जेणेकरून राईचं फ्लेवर आपल्या भाजीक येत। आणि राई नीट शिजल्यावर मी जिरा ॲड केलेला असे, तुम्ही बघू शकता। आणि जिरा पण नीट फ्राय झाल्यानंतर मी लगेचच हिंग ॲड केले आणि ह्या सगळ्याचा आपण मिक्स करून घ्यायचा मस्तपैकी फ्राय झालेला। आणि लगेचच मी हिरवी मिरची जी कट करून ठेवलेलं आहे ती आता मी ह्यामध्ये टाकलेलं असं आहे। नीट हिरवी मिरची परतवून घ्यायची, कारण हिरवी मिरची नीट शिजली तर आपल्या एक थोडंसं तिखट गोड असं फ्लेवर येतो। हिरवी मिरची शिजल्यानंतर मी बारीक पीस करून ठेवलेलं जो भोपळा होतो तो ॲड केलं आहे आणि नीट असं मिक्स करून घेतले। आता मी हळद ॲड करतोय। आधी मी तेलात हळद टाकले नाही जेणेकरून ती हळद करपता कामा नये, कारण हळद करपली तर मग भाजी करपूस वास येता। मस्तपैकी मिक्स करायचा हळद घातल्यानंतर आणि लगेचच चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालून घ्यायचा। ही जी भोपळ्याची भाजी आहे ना ती बनव खूप सोपी असा, एकदा नक्की ट्राय करा। आणि तुमका कोणाक भोपळ्याची भाजी आवडता माका नक्की कमेंट करून सांगा। आता मी एक छोटी वाटी पाणी ॲड करतोय। छोटीच वाटी पाणी ॲड केलंय कारण भोपळो पटकन शिजता। 10 मिनिटाच्या आत भाजी शिजून रेडी होता। आता मी 5 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवतोय। 5 मिनिटानंतर मी जेव्हा ओपन केले भाजी मस्तपैकी शिजलेली। त्याच्यात मी अर्धा चमचा साखर ॲड केले, साखरेऐवजी गूळ पण ॲड करू शकतात। आणि लगेचच मी ओला खोबरा घालून मस्तपैकी ओला खोबरा मिक्स करून घेतोय। भाजीक मस्त असो खमंग वास सुटलेलो असा। आणि मी आता कोथिंबीर ॲड केलं आहे आणि मस्तपैकी ती कोथिंबीर मिक्स करून घेतोय जेणेकरून कोथिंबीरचं फ्लेवरही त्या आपल्या भाजीक येत। तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असेच माका सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच गाईज फॉर युअर सपोर्ट।